माझा पहिला प्रश्न असा आहे, कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली, म्हणजे बैलगाड्या शर्यतीसाठी तुम्ही प्रमाणाच्या बाहेर लढाई केली आणि नाव त्यांचं झालं, याच्यावर तुम्हाला काय वाटतंय? याच्यावर मला काय वाटण्यासारखं काही नाही आहे. महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडा मालकांना, शेतकरी बांधवांना, बैलगाडा शौकीनांना माहिती आहे, बैलगाड्यासाठी गेले 25 वर्ष कोणी परिश्रम घेतलेत, कोणी कोर्टात गेलेत, कोणी आंदोलनं केलीत, कोणाच्या अंगावर 4-4 केसेस आहेत आणि कोणी बैलगाडा शर्यतीसाठी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ 42 बैलगाडा घाट बांधलेत. हा सगळं जर बघितलं तर यांनी लोकसभेमध्ये 2 भाषणं केली, मी 4 भाषणं केली आणि 2 खासगी विधेयकं मांडली. त्यामुळे जनतेला माहिती आहे, त्यांनी किती काही म्हटलं तरी लोक आता ऐकण्याच्या मूडमध्ये नाही. काल नाही परवा संध्याकाळी आंबेगावच्या एका गावाच्या वेशीवर त्यांना ग्रामस्थांनी अडवलं आणि सांगितलं की गावाच्या आतमध्ये यायच्या अगोदर आम्हाला तुम्ही गेल्या 5 वर्षात माझ्या गावासाठी, आमच्या गावासाठी काय दिलं? आमच्या गावाने तुम्हाला वर्गणी काढून निवडणूक निधी दिला, मतदान केलं, बहुमतानं निवडून दिलं आणि गेल्या 5 वर्षात विविध विकास कामासाठी जवळजवळ 22 निवेदनं दिली. त्या 22 निवेदनाच्या कॉपी त्यांच्या हातात ठेवल्या. याच्यावर एकावरही उत्तर नाही. मग तुम्ही आमच्या गावात मतदान मागण्यासाठी काय येत आहे याचं उत्तर द्या, नंतर आम्ही गावात चाला. अशा प्रकारची त्यांची अडवणूक सगळ्या गावामध्ये होते. नुसतं एकाच गावात नाही तर जुन्नरमध्ये, आंबेगावामध्ये, खेडमध्ये. आणि मग ही परिस्थिती जर पाहिली तर येणाऱ्या 4 जूनला काय निकाल लागेल हे सर्वसामान्य जनतेला पूर्ण माहिती. आज घोडगंगा साखर कारखाना विकायची वेळ आलेली आहे. मागच्या वेळेला खासदारांनी काहीच काम नाही केलं अमोल कोल्हेंनी, तर तुम्ही आता जर खासदार होणार आहेत तर तुम्ही काय करणार का साखर कारखाना विकायची वेळ नाही आली पाहिजे? खरं म्हणजे निवडून आल्यानंतर हा प्रश्न नुसता घोडगंगाचा नाही तर माझ्या मतदारसंघामध्ये अजूनही एक आजारी कारखाना आहे, यशवंत सहकारी साखर कारखाना. त्या कारखान्याच्या सगळ्या संचालक मंडळाबरोबर आज मी आणि अजितदादा पवार यांनी सकाळी बैठक घेतली. भविष्यामध्ये हे दोन्ही कारखाने चांगले चालावेत, त्यांना कुठली अडचण येऊ नये या संदर्भात चर्चा विनिमय करून त्या कारखान्याला मदत करण्याची भूमिका आमची राहील. आणि सगळ्यात म्हणजे शेवटचा प्रश्न असा की जो वाघोली आणि शिक्रापूरचा ट्रॅफिक प्रश्न आहे तो गेले कित्येक वर्षापासून रखडलेला आहे, त्याच्यावर फक्त आश्वासनं मिळतात, त्याच्यावरती काहीतरी हालचाल? खरं म्हणजे या प्रश्नाच्या संदर्भात मी आपल्याला सांगतो, गेले 8-10 वर्षापासून माझेही प्रयत्न चालू आहे. 5 वर्ष मी खासदार नसताना सुद्धा मी आदरणीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे जाऊन 3 बैठका ह्याच रस्त्यावर घेतलेल्या आहेत, ह्या रस्त्याच्या प्रश्नावर घेतलेल्या आहेत. पुणे नगर शिरूर ह्या रस्त्यासाठी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन DPR तयार केलेला आहे. लवकरात लवकर त्याला मंजुरी मिळेल आणि मी निवडून आल्यानंतर ते कामाला सुरुवात होईल. मी मगाशी सांगितलं की ही हायवेचे प्रश्न आहे, ट्रॅफिकचे प्रश्न आहे. म्हणजे नुसता पुणे नगरच नाही तर तळेगाव, चाकण, शिक्रापूर आणि चाकणची ट्रॅफिक या रस्त्यांसाठी किमान 25,000 कोटी रुपयाची गरज आहे. पुणे नाशिक रेल्वेसाठी 25,000 कोटी रुपयाची गरज आहे. असे मिळून 50,000 कोटी रुपये हे शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी 2च प्रश्नासाठी लागतात. आणि मग त्यासाठी सत्तेतला खासदार, नरेंद्र मोदींच्या विचाराचा खासदार जर निवडून दिला तरच ते पैसे येतील, तरच त्या कामाला मंजुरी मिळेल. अन्यथा गेल्या 5 वर्षापूर्वी आपण त्या विरोधी याला निवडून दिलं आणि मतदारसंघाचं वाटोळं झालं. मतदारसंघ 5-10 वर्ष पाठीमागं गेला आणि नुसती बडबडच करत राहिला. कामं तर रुपयाचं नाही, पण सगळं आणला कसं काय 19,000 कोटी. आता कुठला आकडा 19,000 कोटी रुपये त्यांच्या अहवालामध्ये लोकांना कळत नाही, अजूनही समजलं नाही ते थोडं कसलं आहे. म्हणजे रुपयाचा निधी नाही, पण आणलेला 50,000 कोटी, 40,000 कोटी, 19,000 कोटी हे सगळं बडबड आहे, नुसती बडबड आहे. आम्हाला काम पाहिजे, आम्ही काम करणार, आम्ही करून दाखवणार. शिरूर तालुक्याच्या विकासाचा काय अजेंडा तुम्ही ठेवला आहे? शिरूर तालुक्याच्या विकासाच्या संदर्भामध्ये मी आपल्याला सांगितलं अजेंडा ठेवायच्या अगोदरच मी कामाला सुरुवात केलेली आहे. शिरूरमधले रस्ते असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, शाळेचा प्रश्न असेल, हे प्रश्न ऑलरेडी सोडवले. शिरूरमध्ये अजूनही काही गोष्टी व्हाव्यात
महसुलामधून जागांचा प्रश्न तो सुटल्यानंतर शिरूर शहराचं कसं स्मार्ट सिटी कशी होईल अशा प्रकारचा प्रयत्न राहील. शिरूरच्या ग्रामीण भागामध्ये पाण्याचा प्रश्न अडचणीचा आहे, त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये तोडगा काढायला लागेल. हे सगळ्या गोष्टी आहेत मेन म्हणजे. आणि शिरूर तालुक्यामध्ये असणारे MIDC, त्या MIDCमध्ये लेबर कॉन्ट्रॅक्टवर त्या तालुक्यातली शिरूर आणि आंबेगाव तालुक्यातली तरुण काम करतात आणि त्यांना किरकोळ अगदी 14-15 हजार रुपये पगार इंजिनियरला दिला जातो. ही वस्तुस्थिती आहे आणि त्यासाठी प्रयत्न करून केंद्रामध्ये गेल्यानंतर लेबर लॉ चेंज करून कामगार कायद्यामध्ये सुधारणा करून कामगारांना कायमस्वरूपी नोकरी मिळावी आणि स्थानिकांना कायमस्वरूपी नोकरी मिळावी अशा प्रकारचा माझा प्रयत्न आहे. धन्यवाद. तर अशाच अपडेट पाहण्यासाठी शिवश्री न्यूजला फॉलो करा, सबस्क्राईब करा.